एकाच आकारली. ह्या ना पेरूच्या झाडांका ना पहिले जेव्हा पेरू येऊच्या आधी ना अशी फुलं येतात ही बघा पांढरी. मी पण बघूक नव्हते, पहिल्यांदाच बघितले कारण एवढं लक्ष नसतं पेरूच्या झाडांवरती. नमस्कार सगळ्यांका, कशी असाय? बरे असाय मा? तर आज होतो आमच्या माशाचो वार आणि तुमका सगळ्यांका माहितीच आहे वार म्हटल्यावर आमच्याकडे मासे असतातच. तर चला तर मग बघूया आज तिकडे खयचे खयचे मासे असत ते. एकाच आकारली. आणि कोळंबी कशी तर ना आता मी ना मासे घेऊन इलेला असय. तर मासे म्हणजे मासे आणूक नाही असय. ह्या काय म्हणतात त्या इरडा गावली आहेत. मी काळूकच इरडा 10 रुपयाची घेऊन इले कारण मासे खूप महाग होते. तर त्याच्यासाठी इरडा आणि मी टकले घेऊन इले. म्हटलं अंड्याची आमटी करते, मासे खूप महाग असत. तर चला मी आता काळूक ना ते ना घालतय. तो तिथे बसलो काळू. मासे ना खूप महाग होते म्हणून मी ना काळूसती ना 10 रुपयाचे मासे आणि ना टकले आणलंय. तर चला तर मग काळू घालूया. काळू फक्त मी तुका आणलंय, मासे आणूक नाही असं. चल घालतय, चल इथे नको कचरो करू. चल इथे मासे नाही मी साफ करू. सर मी अंडी आणलंय. चल 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 पुढे चल, पुढे चल ना. असं काही करतो ना, चलाक नाही दे ना, स्वतःही चलत नाही. मासे असला की असंच असतं, तुकाच घालतलंय. हे बघ. तर हे बघा काळूसाठी मी काय आणलंय तर दाखवते तुमका. थांबणार आहे त्यांना दाखवक तरी दे. हे बघ, तर ही असत इरडा बारकी ही घ्या. तर बघा काळू आमचं खाता कसं, कारण मासे खूप महाग होते आणि काट्याचे होते खूप, म्हणून मी मासेच घेऊन येऊ नाही. खा नाही बघा आता कसं खात नाही तो काळू. मी खालतले आणि जातले माका नाही माहिती. बघा ही ना चाखा ही असत ना, ती ही इरडा असत. ही बघा छोटी खूप होती. नाही नुक मी अंडी घेऊन येते सरळ. सगळी घातलं तर तू खाऊचच नाही असं जातलं देऊन. मग ना ही बघा ही ना काळूक ना मी थोड्या वेळानं घालतंय कारण ही बघा ही का मी हडे घातलंय तर तो हडे घेऊन गेलो. सगळे कावळे घेऊन जातले का काय ठेवची नाही, मग आडत बसतलो. अरे बघा आमचं कडीपत्त्याचं झाड कसं मोठं झाला बघा. आणि इकडे आमची तुळस. इथे असं छोटू नारळाचं झाड आहे. तिथे आम्ही पक्ष्यांसाठी पाणी ठेवला. पक्ष्यांनी कसा उष्टा केल्याने बघा. आज ना मळबड असा बघा, ऊन जरा पण नाही, असं वाटतं पाऊस पडतलो. आणि मी तुमका बोललेलं आहे ना आमचं फणस या झालो. तर
तर तो बघा तिथे ना छोटं फणस लागलं. म्हणजे तुमका झूम करून दाखवते थोड्या वेळात, कारण ना माझ्या हातात नाही बघा माशाची पिशवी आहे, त्याच्यामुळे दुसरं हात मका फोनाक लावूक नाही भेटत. पण आज बघा पूर्ण मळबड असा. खा काळू चल, ह्याच्यासोबत रवा खोया, नाहीतर ह्यो काय करतो कावळे सगळा घेऊन जातो. कायच ठेवचे नाही बघा, इथे कावळे आहेत. काळूक बिचारे काहीच ठेवचे नाही, म्हणून मका थांबायचं लागतं काळूसाठी. ह्यो आता किती इरड खातलो हा काय माहिती. काय करते राहून ते सगळेच घालते आणि जाते. नाही का ह्यो हळूहळू खातलो, माका देतलो कंटाळू. तर ना मी काळूक ना सगळेच माशी घालते. काव खाली खाऊ नको रे, कावळे घेऊन जातले. बघा तुम्ही काळूसाठी इतके मासे आणलेले, अटकले होते बांगड्याचे आणि इरडा होती ती 10 रुपये घेऊन घेतलंय, कारण मासे लय महाग होते. मारता बघा माशांवरती. तुमचे सुद्धा बोके असेच ह्या करतात की नाही, म्हणजे असेच खातात रगडतात की नाही कमेंट्समध्ये सांगा. कारण ना आमच्या बोक्याक ना चिकन जास्त आवडत नाही. ते आमच्याकडे त्याचे चिकन होतं त्याच्यामुळे ना तो जास्त जेवक नाही, पण ते ना मासे खूप आवडतात. मासे म्हटल्यावर ते एखादा विचारूकच नको. जमला नाही तरी सुद्धा रगडत असतो, पण चिकन नाही. चिकन जरा खाल्यान की त्याचा फुल जातं, ते आवडत नाही. म्हणून आज मी ते का त्या दिवशी नव्हते म्हणून आज मी ते टकले घेऊन येले. कसं बघा रगडत, आवाज बघा. खाली घेऊन गेलो असलो बघा. आता मी दाखवते ना तुमका, म्हणून साठी घेऊन खाता, म्हणजे तुम्ही फोनमधून गेलात तर खाऊ म्हणून खाऊन देते का. चला आपण जाऊया, अंड्याची आमटी बनवायची. काळू खा तू, मी जाते घरात. कावळे इले तर माका सांगायचं ना घेऊन गेले तर. कसं ठेवलं ना बघा, स्वतः इकडे मासे हत तिकडे घेऊन जातलं नाही. चल मी जाते काळू, गरम खूप होता. का आमच्या झाडाक ना फणस लागले, मी तुमका बोललेलं आहे ना. कुठे गेलो हा यो बघा. तर ना आमच्या झाडाक ना मी बोललेले ना छोटे फणस लागले असं आधीच्या व्हिडिओमध्ये. मग ना आमच्या झाडाक येऊ बघा एकच फणस, 2-3 असे लागलेले, पण ते ना काळे जाऊन खालती पडले. मग ह्यो एकच रवलेलो हा. आता जरासं मोठं झालो हा, कोरो टाईप झालेलो हा तो, पण त्याची आम्ही भाजी वगैरे काय करूच नाही. जेव्हा मोठं होतलो ना तेव्हा मी तुमका तो दाखवतलंय. तर त्याच्यासाठी तुमका माझे व्लॉग ना रोज बघूशे लागतले. हे बघा आता एवढं मोठं झालेलो, काही दिवसांनी ना तो अजून मोठं जातलो मस्त. आणि आपल्याक माहीत नाही असा तो रसाळू हा की कापो हा, काहीच माहीत नाही. त्याच्यामुळे ह्या जर तुमका बघूचं असतात तर तुमका रोज माझे ब्लॉग्स कंटिन्यू बघूचे लागतले. आणि मी तुमका अजून एक हे बघा, मी तुमका बोललेले ना आंब्याचं झाडसुद्धा बाजूकचा, आणि आंब्याक आमच्या मोहर इलेलो असा. मग ना आंबोसुद्धा लागलेले आहेत, म्हणजे तो सुद्धा एकच लागलेलो आहे. कारण असे 2-3 होते, पण ते मोहर इले ते जळालो काहीतरी, तर त्याच्यामुळे एकच आंबो लागलेलो आहे. पूर्ण मोठा झाड हा, पण ते का एकच आंबो लागलेलो. तो पण तुमका मी दाखवते. म्हणजे कैरी ही बघा, ते का सुद्धा एकच आंबो लागलेलं. बाकी कुठच्याच पानांका नाही असत होते, ते काहीतरी छोटे छोटे होऊन पडले. म्हणजे एक आमच्या झाडाक फणस लागलेलो आणि एक आंबो लागलेलो, आणि ते सुद्धा पहिल्यांदाच लागलेले आहेत. तर त्याच्यामुळे ह्यो आंबो हा तो आमका माहीत नाही कसो हा, म्हणजे आंब्यांचे पण जाती असतात ना, मग ह्यो कुठचो हा माहीत नाही. त्याच्यामुळे ह्यो पण आम्ही आता एवढ्यात नाही काढायचो. ही कैरी झालेली हा, जेव्हा तो पिकतलो वगैरे ना तेव्हा आम्ही काढतलो. त्याच्यासाठी तुमका कंटिन्यू राहायचं लागतं माझ्या ब्लॉग्सवरती, तरच तुमका ते दिसतली ना, आता कसं दिसतलं तुमका. तर हे बघा आता हे जो आंबो आणि फणस मी मोठं झाल्याच्यानंतर तुमका नक्की दाखवतलं. आमचा ना पेरूचा झाड, मग पेरूच्या झाडांका ना छोटे छोटे पेरू लागलेले आहेत. हे बघा ते पण मी तुमका दाखवते. आता ऊन इलेला असा, हे बघा बारके बारके पेरू लागलेले दिसतात, कच्चे असत.
असे खूप प्रत्येक झाडाक लागलेले असतात. ती बघा बारके बारके आहेत. हे बघा इथे सुद्धा असे छोटे छोटे वरती आहेत ते. हे बघा झूम करून दाखवतो. हे बघा असे लागलेले असत. त्या पण झाडाक लागलेले असत. मग पिकल्याच्या नंतर मी तुमका आमच्या झाडाचे पेरू दाखवतलंय. कारण हे ना मार्च मे एप्रिलमध्येच ह्या होतात. आणि हे पेरू असतात ना, हे लाल पेरू असतात. म्हणजे ह्या एक पेरूचा झाडा आणि ह्या एक पेरूचा झाडा. तर एका ना लाल पेरू लागतात, कुठच्या कुठच्या झाडांका पांढरं लागतात. पण आमचे हे पेरू असत ना ह्यांका लाल कलरचे असतात आतमध्ये. हे पण मी तुमका दाखवतले पिकल्याच्या नंतर. हे बघा त्यांका ना अशी फुलं आलेली आहेत. मी खालती जाते आणि दाखवते. हे बघा ह्या पेरूचा झाडा खालती करते. हे बघा हे काय ना असं फूल येलेलं. आता तुमका दिसता की नाही माहीत नाही, कारण तर वरती खूप ह्या ना पेरूच्या झाडांका ना पहिले जेव्हा पेरू येऊच्या आधी ना अशी फुलं येतात. ही बघा पांढरी. मी पण बघूक नव्हते, पहिल्यांदाच बघितले. कारण एवढं लक्ष नसतं पेरूच्या झाडांवरती. तुमका माहीत हा की नाही माहीत नाही. जर माहीत नसत आणि माहीत असत तर माका कमेंट्समध्ये सांगा, होय म्हणा. हे बघा पेरूच्या झाडांका पहिली अशी फुलं येतात. आणि सगळ्याच झाडांका पहिली फुलं येतात. पण पेरूच्या झाडांका अशी फुलं येतात. हे बघा त्याच्यानंतर त्याच्यातून पेरू बाहेर पडता. तरी बघा ह्या असं आमचं पेरूचं झाड. ही आम्ही बॉटल लावलेली आहे पक्ष्यांका पाण्यासाठी अशी आडवी. तुम्ही सुद्धा लावा, कारण खूप ऊन लागता, खूप गरमी वाढलेली आहे. तो बघा तिकडे ना बॉन्ड दिलेला. तर ह्याची आम्ही कधीतरी भाजी करतो, ती पण मी तुम्हाला दाखवेनच. हे बघा केळीच्या झाडाक ना बॉन्ड दिलेला. साईडला केळी आहेत, ती छोटी छोटी केळी असत. मग ती पण तुमका त्याची भाजी करताना मी दाखवतलंय. तर तुमका व्हिडिओ आवडलो असत तर व्हिडिओक लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ. थँक्यू. बाय बाय.